श्री स्वामी समर्थ. जयशंकर. आता आपलं हे इंग्रजी वर्ष जे 2025 आहे ते संपत आलेलं आहे. अवघे 3 ते 4 दिवस हे वर्ष संपायला राहिलेलं आहे. लवकरच नवीन वर्ष म्हणजे 2026 हे येते. या नवीन वर्षामध्ये आपल्याला वेगवेगळे आपण संकल्प करतच असतो. पण तसंच या नवीन वर्षात आपल्याला स्वामी सेवेचा, जे कोणी स्वामी सेवेत नसतील त्यांनी स्वामी सेवेचा किंवा ज्या कुठल्याही इष्टदेवतांना मानत असाल त्यांच्या सेवेचा संकल्प करायचा आहे. जशी जमेल तशी सेवा आपल्याला आपल्या नित्यसेवेमध्ये आपल्याला करायची आहे. तसेच हे नवीन वर्ष सुरू होणार आहे, तर या नवीन वर्षात आपण काय करू शकतो ज्याने आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात याचे शुभ परिणाम, आपण सकारात्मक ऊर्जा, समाधान आणि आनंद याच्याने आपलं आयुष्य नक्कीच भरून जाईल. यासाठीच आपल्याला स्वामी सेवा करावी, कारण स्वामी सेवेमुळे सगळं काही शक्य असतं. खरंच आहे, स्वामी सेवेमुळे खरंच सगळं शक्य होतं. वेळ लागतो, पण आपण विश्वास ठेवला ना की स्वामी सेवेमुळे अशक्य गोष्टही शक्य होतात. यासाठीच एक गुरुचरित्राचा अध्याय आहे, तो आपल्याला या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जानेवारी 2026 या पहिल्या दिवसापासून सुरू करायचा आहे. रोज सकाळी जेव्हा आपण आंघोळ करतो त्यावेळेला काहीच खाता न पिता देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे. आपली देवपूजा, नित्य देवपूजा आपण करतो त्याप्रमाणेच आपली देवपूजा करायची, अगरबत्ती दिवा लावायचा आणि हा गुरुचरित्राचा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. कारण त्यानंतर आपण जर नोकरीला असेल तर आपण आपल्या ऑफिसला जाणं असेल किंवा गृहिणी असेल तर त्यांनाही दिवसभराची असंख्य कामं असतात, त्यामध्ये त्या व्यस्त होऊन जातात. दिवसभर आपल्या हातून कळत नकळत काही ना काही चुका होतात, आपल्याकडून काही खाल्लं पिल्लं जातं किंवा आपण कधी अपवित्र ठिकाणीही जातो, त्यामुळेही शुद्धता राहत नाही. म्हणून जेव्हा सकाळी आपण आंघोळ करतो ना तेव्हा आपण शुद्ध असतो आणि त्यावेळेसच हा अध्याय आपल्याला वाचून घ्यायचा आहे. बाकी या अध्याय वाचनाचे आपल्याला कोणतेही नियम नाही, फक्त विश्वासाने, मनोभावाने आणि श्रद्धेने या अध्यायाचे आपल्याला 1 जानेवारीपासून सकाळी वाचन करायचे आहे. पहिल्या दिवशी 1 जानेवारीला या वाचनाला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही तुमच्या मनातील इच्छा हात जोडून आपल्या स्वामींसमोर बोलायची आहे. हे स्वामीराया, मला हे पाहिजे आहे, माझी ही इच्छा आहे, किंवा कुठलीही इच्छा न मागता फक्त स्वामींना तुम्ही असेच सोबत राहा, तुम्ही असेच पाठीशी राहा, ही इच्छा स्वामींना सांगा. फक्त स्वामींना राहा की कुठल्याही अडचणीत तुम्ही माझ्यासोबत राहा, एवढंच स्वामींकडे मागा. या व्यतिरिक्त स्वामींकडे काही नाही मागितलं ना तरी स्वामी न मागता बऱ्याचशा गोष्टी देतात. फक्त स्वामींना हे सांगा आणि माझी ही इच्छा पूर्ण करा, किंवा जर तुम्हाला कुठलं संकट असेल तर त्या संकटातून बाहेर काढा, असं आपल्याला आपल्या स्वामींना सांगायचं आहे. तशी प्रार्थना करायची आहे आणि त्या दिवसापासून कमीत कमी 30 दिवस म्हणजेच 1 महिना आपल्याला गुरुचरित्राचं ह्या अध्यायाचं वाचन करायचं आहे. जर तुम्हाला जास्तीत जास्त वाचायचं असेल म्हणजे 30 दिवस, 45 दिवस किंवा 6 महिने, 3 महिने, जशी तुमची इच्छा असेल तसं वाचायचं असेल तसंही वाचन करू शकतात. फक्त नियम एकच आहे की आपल्याला हे वाचन करत असताना कोणाबद्दलही वाईट विचार करायचे नाही आहे, कोणाबद्दलही वाईट बोलायचे नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मांसाहारापासून लांब राहायचं आहे. कारण सकाळी जरी आपण आंघोळ करून करणार असू तरी आपल्याला मांसाहार, सेवा जितके दिवस करत असाल तितके दिवस मांसाहार आपल्याला करायचा नाही आहे. ज्या कोणी व्यक्ती मांसाहार करत असेल त्यांनी मांसाहार सेवा करत असताना मग तुम्ही 21 दिवस करा, 30 दिवस करा, पण मांसाहार मात्र ह्या सेवेमध्ये करायचा नाही आहे. कारण गुरुचरित्रातील कुठलाही अध्याय असतो ते जेव्हा वाचन आपण करतो, जेव्हा पठण करतो तेव्हा काही सेकंदासाठी का होईना दत्त महाराज, आपले स्वामी महाराज, आपलं वाचन चालू असताना तिथे काही क्षणासाठी का होईना ते उपस्थित राहतात, येतात, ऐकतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. त्यामुळेच
गुरुचरित्राचा हा 18वा अध्याय आवर्जून 1 जानेवारी 2026पासून आपल्याला पठण करायचं आहे स्वामींचा आणि आपल्या दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी. ही सेवा आवर्जून करा, कारण खरंच महाराज त्या कुठल्याही गुरुचरित्राच्या अध्यायाचं वाचन करत असताना काही क्षणांसाठी का होईना त्यांची उपस्थिती दाखवून देतातच आणि महाराज येतात, खरंच येतात. काही क्षणासाठी का होईना पण महाराज येतात. त्यामुळेच महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर आपण सकाळी अध्याय वाचतोय, रात्री नॉनव्हेज खातोय, तर मग ते खूप चुकीचं होतं. म्हणूनच दुसरे काही नियम नाही, तर फक्त शाकाहारी जेवण करायचं आहे, वाईट विचार दूर करायचे आहेत. हेच नियम आपल्याला ही सेवा करताना पाळायचे आहेत. गुरुचरित्राचा हा 18वा अध्याय आपल्याला सुखसमृद्धी देण्यासाठीच आहे. त्यामुळे ही सेवा करा. फक्त ही सेवा करताना शाकाहारी जेवण करा, वाईट विचार करू नका, मांसाहार करू नका आणि खूप श्रद्धेने, प्रेमाने आणि विश्वासाने या अध्यायाचं वाचन करा. जर खरंच काहीतरी मिळवायचं आहे, आयुष्यात काहीतरी करायचं आहे, तर नक्की हे 2 छोटेसे नियम आहेत, ते नक्की पाळा. 2 नियम म्हणजेच वाईट विचार आणि मांसाहार, ह्या 2 गोष्टींपासून लांब राहा आणि 1 महिना तरी ही सेवा करा आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. काही नका मागू, फक्त स्वामींची सोबत मागा. खरंच स्वामी सगळ्यातनं बाहेर काढतात. दुसरं काही मागायची गरज पडत नाही. फक्त स्वामींना सांगा की तुमच्या सेवेत निरंतर राहू द्या. बाकी स्वामी सगळं पाहून घेतात. त्यामुळे नवीन वर्षात हा नवीन संकल्प करा आणि स्वामींच्या सेवेत राहा. स्वामी सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. अशक्यही शक्य करतील स्वामी, अशक्यही शक्य करतील स्वामी.